आपलं नाव मी सांगा. नारायण श्रीरंग विभूते आणि माझे सहकारी मित्र आहेत विलास हरिभाऊ गावंडे. गेल्या 5 वर्षापासून या तहसील कार्यालयामध्ये आम्ही हेलपाटे मारायलो. तहसीलदार साहेब पहिले आले होते काय ते सळवे गेल्याच्या नंतर आले पळसकर. या पळसकर साहेबांना हा एक आदेश केला 85-2चा. या 85-2च्या आदेशानंतर सुद्धा याचे मंडळ अधिकारी याच्या तलाठी नोंद घेत नाहीत आणि नोंद का घेत नाही याचं पत्र सुद्धा देत नाहीत. याच्या तलाठ्यानं याच्या मंडळ अधिकारी आहे ना 100 रुपयाच्या बॉन्डवर अशा कितीतरी मालमत्तेचा फेरफार केलेला आहे. मग तहसीलदाराचा आदेश असताना वर्षभर एक वर्षपर्यंत हे फेरफार का केला नाही या प्रश्नाचं उत्तर घेण्यासाठी आम्ही अनेक दिवसापासून या तहसीलचे हेलपाटे घेतो. तरी तहसीलदाराला काहीही देणं घेणं नाही. हसतात आणि जातात. म्हणून आज आम्ही या तहसीलदार महोदय ह्या ठिकाणी नाहीत म्हणून त्याच्या या गाडीला हार घातला. त्यांना सद्बुद्धी द्याव आणि सद्बुद्धी जर दिली नाही तर या राज्यातला शेतकरी दर दिवशी 7 किंवा 8 गळफास किंवा 20 घेऊन मरत आहे. तरी या लोकांना प्रशासकीय अधिकाऱ्यांना काय लाज सुद्धा वाटत नाही. दुसरी अत्यंत भयावह गोष्ट ही आहे की वाशिमच्या अगदी 5 किलोमीटर वरती यांची इकलास जमीन आहे. त्या इकलास जमिनीमध्ये दररोज 10 संध्याकाळी टिप्पर चालतात. 9 ते सकाळी 3 पर्यंत लाखो ब्रास मुरमाच्या या ठिकाणाहून रोज 50,000च्या चोरी होतात. त्यांच्या रिपोर्ट सुद्धा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला दिला. याचा तलाठी याचा मंडळ अधिकारी 6 महिन्यापासून 2 वर्षापासून अहवाल दाखल करत नाही. म्हणजे यांची मुरुम माफिया संघ आणि सर्व शेतकरी बांधवांची लूट करण्यासाठी संघटित याचे गुन्हेगारी चालू आहे. म्हणून तहसीलदार साहेबांना या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून आणि या हार घालून सद्बुद्धी दिली नाही आणि ही नोंद आणि हे जर उत्खनन थांबलं नाही तर पंचयाचे सर्व बांधव आणि जे बाधित